नमस्कार. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचं के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचं आपल्या सर्वांचं स्वागत. हे महाविद्यालयाचं परिसराची थोडक्यात आपल्याला ओळख करून देतो. महाविद्यालयाचे पक्षक्षेत्र अत्यंत सुशोभनीय असं वातावरण, गोमती आणि सुसरी या दोघं नदींच्या तीरावर बसलेलं हे के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय आणि हे सगळे त्यांचे प्रकल्प, मुक्त कृषी शिक्षण केंद्र, सुसज्ज अशी बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये सगळं प्रयोगशाळा, 4 मजली बिल्डिंग. वेगवेगळ्या प्रकारचे पीक संग्रहालय, त्याचे भाजीपाला पीक संग्रहालय, वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाल्यांचे प्रक्षेत्र, ऊसाचे प्रक्षेत्र, खास करून बियाण्यासाठी निर्मिती, रोपं तयार करण्यासाठी शेडनेट, परिसरातील शेतकऱ्यांकडून आलेली डिमांड, पपई म्हणा, मिरची, ऊस या सगळ्यांचं रोपं तयार करून दिली जातात. हे भव्य असं प्रक्षेत्राचं ओव्हरव्ह्यू घेतलेला, त्यात मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरी, पीक संग्रहालय, वेगवेगळ्या प्रकारची पिकं, गेस्ट हाऊस, इंडोर स्टेडियम, आंब्याची बाग, 550 आंब्याची झाडं इथे लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वानं, अव्हेन्यू प्लांटिंगला नारळांची झाडं, पेरूची बाग, चिक्कू, आवळ्याचं प्रक्षेत्र, देशी कपाशी खास करून डेमॉन्स्ट्रेशनसाठी. आता आपण कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये बघूया. प्राचार्यांचं दालन अत्यंत सुशोभनीय. हे ऑफिस, बिल्डिंगचा बाहेरचा परिसर. आता वेगवेगळ्या प्रयोगशाळा, त्यात पहिलं वनस्पती विकृती शास्त्र प्रयोगशाळा, सुसज्ज अशा उपकरणांनी बनलेली ही प्रयोगशाळा. लॅमिनार एअरफ्लो, ऑटोक्लेव्ह, जवळजवळ 60 मायक्रोस्कोप. ही दुसरी प्रयोगशाळा. कम्प्युटर लॅब, सर्व कम्प्युटर एकूण 30-35, त्यांना इंटरनेट कनेक्शन, पिण्याचं पाणी, लायब्ररी, सुसज्ज अशी लायब्ररी, विद्यार्थ्यांचं वाचनगृह, शेजारी लायब्ररीत असलेलं सगळं पुस्तकं, लायब्ररीयन बसलेला सेपरेट चेंबर, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, रेफरन्स बुक, टेक्स्टबुक, वेगवेगळ्या प्रकारची मासिकं, जर्नल्स इथे येत असतात. सगळ्यांची ऑनलाईन एंट्री, उपप्राचार्यांचं कॅबिन, हे अकॅडमिकसाठीच असलेलं ऑफिस, बॅकअप सहित, क्रॉप फिजिओलॉजी, वनस्पती शास्त्राची लॅब, वेगवेगळ्या सगळं साहित्य त्यात आहेत. त्यांना लागणारी सगळी साहित्य, हॉर्टिकल्चर आणि PhDची लॅब, अत्यंत सुशोभनीय सर्व साहित्यांसहित. PhDसाठी लागणारे सगळं साहित्य, वेगवेगळ्या पिकांवर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विद्यार्थ्यांच्या हस्ते केलेले इथे संग्रहालयात ठेवलेले आहेत. सगळं साहित्य हे वेगवेगळ्या पिकांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केलेले. हॉर्टिकल्चर गार्डनला लागणारे सगळे टूल्स, सगळे साहित्य हॉर्टिकल्चरच्या प्रक्षेत्रावर. मृदा परीक्षण प्रयोगशाळा, सर्व प्रकारचे साहित्यांनी परिपूर्ण अशी मृदा परीक्षण शाळा, ऑटोक्लेव्ह, ऑटो एरोहन, शेकर, कमर्शियल सॉइल टेस्टिंग लॅब. या लॅबचे वैशिष्ट्य म्हणजे इथं ऑटोमिक ॲब्स्ट्रॅक्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे. त्याच्याद्वारे आपण एकाच मशीनवर सगळ्या प्रकारचे मूलद्रव्यांचे पृथक्करण करून घेतो. खास करून विद्यार्थ्यांद्वारे पृथक्करण केलं जातं. शेतकऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होतो. पृथक्करण केल्यानंतर शेतकऱ्यांना पीकनिहाय रासायनिक खतांचे डोसेस दिले जातात. कृषी कीटकशास्त्राचं प्रयोगशाळा, पिकांवर येणाऱ्या विविध प्रकारच्या कीटकांचा सगळं माहिती, फोटोज, चार्ट्स आणि डिस्प्ले बोर्ड आपल्याला दिसत आहेत. सगळे विद्यार्थ्यांकडनं कलेक्शन केले जातात. वनस्पतीशास्त्र, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचे ही लॅब, BOD इन्क्युबेटर, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे चार्ट्स, स्वच्छतागृह, ही कृषी विद्याशाखेची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेत
कृषी विद्या शाखेशी निगडीत सगळे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स, मग ते बियाण्याचे सॅम्पल्स, खतांचे सॅम्पल्स, व्हरायटीनुसार बियाणाचे सॅम्पल्स आपण बघत आहात. सीड ड्रेसिंग ड्रम ही दुसरी कृषी विद्या शाखेची लॅब. त्याच्यात सगळ्या मेट्रोलॉजिकल डिव्हाइसेस, एअर व्हॅन, डायरेक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ठिबक सिंचनाचे साहित्य, स्प्रिंकलरचे साहित्य हे आपल्याला इथे दिसत आहेत. सॉइल सॅम्पल हे मुक्त विद्यापीठ डिपार्टमेंट. आणि आता पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विषयाची लॅब. याच्यात पशुसंवर्धनासाठी आवश्यक असणारे सगळे साहित्य, दुग्धाचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे सगळी उपकरणं आपल्याकडे इथं आपल्याला दिसत आहेत. कृषी अभियांत्रिकीची प्रयोगशाळा, कृषी अभियांत्रिकीशी निगडीत सगळ्या गोष्टी, मग त्या मशिनाचे सिस्टम असो, जमीन मोजण्याचे साहित्य असो, या सगळ्यांचे आपल्याला चार्ट साहित्य इथं दिसत आहेत. कृषी विस्तार शास्त्र. कृषी विस्तार शास्त्राच्या प्रयोगशाळेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनिमुद्रित असे साहित्य, त्यात टीव्ही, AV8, LCD प्रोजेक्टर, OHP, वेगवेगळ्या प्रकारच्या सीडीज, वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते, कृषी अर्थशास्त्राची लॅब, कृषी अर्थशास्त्राच्या निगडीत वेगवेगळे तक्ते, वेगवेगळे कृषी अर्थशास्त्राचे पॅटर्न. परत पुन्हा एक ओव्हरव्ह्यू कॉलेजचा क्षेत्र, अत्यंत विस्तारित असं क्षेत्र, सुसज्ज निसर्गरम्य वातावरण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला प्रेरणादायी हे संस्थेच्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग कॉलेज. हे आपल्या महाविद्यालयाच्या लेक्चर हॉलची बिल्डिंग, स्वतंत्र बिल्डिंग 4 मजल्याची. प्रत्येक मजल्यावर सुसज्ज असा हॉलमध्ये आवश्यक असणारे सर्व LCD प्रोजेक्टर, साऊंड सिस्टम, लाईट्सची व्यवस्था, पंख्यांची व्यवस्था, भरपूर असं व्हेंटिलेशन. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे क्लासरूम्स. हे आता मेडिसिनल गार्डन, यात असणारे सगळं औषधीय वनस्पतींचं हे गार्डन, सुगंधित वनस्पती आणि औषधी वनस्पतीचं गार्डन तयार केलेलं. धन्यवाद.